नमस्कार, मी स्वामिनी ब्लॉग्सच्या आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप सुंदर आणि खूप सोपं असं मंडाला आर्ट बघणार आहोत आणि आपण राउंडर न वापरता हे मंडाला आर्ट करणार आहोत। याला आपण फ्री हँड मंडाला असंही म्हणू शकतो। मंडाला आर्ट करण्यासाठी मी ब्लॅक कलरचे पेन्स वापरतेय। आपण फ्री हँड मंडाला करतो त्यामुळे सगळ्यात आधी एक सेंटर मी काढून घेतलेले आहे साधारण, आणि त्याच्यानंतर मी एक छोटा सर्कल काढलेला आहे। पहिले 4 पॉइंट्स आधी काढून घ्यायचे। हे पहिले 4ही पॉइंट्सना राउंडेड पेटल्स काढून घेतले आणि त्याच्यामध्ये जी गॅप आहे तर तिकडे सुद्धा आपण हे राउंडेड पेटल्स काढणार आहोत। त्याच्यानंतर या प्रत्येक पॉइंटेड पेटलच्या मध्ये मी एक लाईन आणि एक डॉट काढलेला आहे। त्यानंतर हा जो फ्लोरल पॅटर्न आपण तयार केलेला आहे तर त्याच्या बाजूने एक आपण बाउंड्री काढणार आहोत। आता व्हिडिओमध्ये दिसतंय त्याप्रमाणे आपण पॉइंटेड पेटल्स काढायला सुरुवात करणार आहोत। 2 राउंडेड पेटल्सच्या वरच्या बाजूनी मी हे पॉइंटेड पेटल्स काढतेय आणि या पॉइंटेड पेटल्सना सुद्धा आपण बाहेरच्या बाजूनी एक बाउंड्री तयार करणार आहोत। आता आपल्याला हा पॅटर्न एकाडेक पद्धतीने सुरू करायचा आहे। म्हणजे जसे आपण राउंडेड पेटल्स काढले आणि त्याच्या वरच्या बाजूनी पॉइंटेड पेटल्स, तसं या 4 पॉइंटेड पेटल्सच्या मध्ये परत एक पॉइंटेड पेटल्स काढायचा आहे। फ्री हँड मंडाला आपण जेव्हा काढतो तेव्हा जास्तीत जास्त फ्लोरल पॅटर्न्स किंवा पॉइंटेड पेटल्स, लीफ पॅटर्न्स, सेमी सर्कल पॅटर्न हे जेवढे आपण काढू तेवढं ते आर्टवर्क खूप छान दिसतं आणि खूप रेखीव दिसतं। आता काही पॉइंटेड पेटल्सच्या नंतर मी सेमी सर्कल्स ॲड केलेले आहेत आणि प्रत्येक शेपच्या वरच्या बाजूनी मी एक बाउंड्री तयार करते, त्यामुळे या डिझाईनला खूप छान असा एक व्ह्यू मिळतो। आता जी मेन पॉइंटेड पेटल्स आपण काढून घेतलेली होती तर ती मी डिवाइड करणार आहे मध्ये एक लाईन काढून, आणि दोन्ही बाजूंनी मी अशा कर्व लाईन्स काढणार आहे। त्यानंतरच्या पॉइंटेड पेटल्समध्ये मी ही अशी मोठी राउंडेड पेटल्स काढतेय आणि प्रत्येक राउंडेड पेटल हे या पॉइंटेड पेटलला टच झालेला आहे आणि त्याच्यामध्ये एक असा छोट्या साईजचा ट्रँगल तयार होतो आणि तो आपल्याला ब्लॅक कलरनी फिल करायचा आहे। त्यामुळे ही जी राउंडेड पेटल्स आहेत ती खूप उठून दिसतात आणि थोडासा 3D फील आपल्याला इकडे मिळतो। त्यानंतर या प्रत्येक राउंडेड पेटलच्या मध्ये मी पुन्हा एकदा एक लाईन आणि एक डॉट काढतेय। त्याच्यानंतरच्या पॉइंटेड पेटल्समध्ये अजून एक आपण पॅटर्न तयार करणार आहोत। 3 आधी पॉइंटेड पेटल्स मधल्या बाजूने मी काढली आहेत, त्याच्यानंतर दोन्ही बाजूंनी स्वर्ल पॅटर्न काढलेले आहेत आणि त्या स्वर्ल पॅटर्नमध्ये पण एक लाईन आणि एक डॉट, आणि जो ट्रँगल तयार झालेला होता तर तो पुन्हा एकदा मी ब्लॅक कलरनी फील केलेला आहे। आता सेमी सर्कल पॅटर्नमध्ये मी सेंटरला आधी स्वर्ल पॅटर्न काढलेला आहे आणि त्याच्यावरती पुन्हा एकदा राउंडेड पेटल्स काढतेय। ही सगळी डिझाईन्स, हे सगळे पॅटर्न्स जे आहेत ते सगळे फ्लोरल पॅटर्न्स आहेत। अशा पद्धतीच्या फ्री हँड मंडालामध्ये फ्लोरल डिझाईन, फ्लोरल पॅटर्न्स खूप छान दिसतात। त्याच्यानंतर लास्ट सेमी सर्कल जे आहे तर तिकडे सुद्धा मी फक्त राउंडेड पेटल्सचा पॅटर्न काढलेला आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा एक लाईन काढलेली आहे आणि जी व्हाईट स्पेस होती तर ती ब्लॅक कलरनी फील केलेली आहे। आपण फूल काढलेला आहे तर त्याच्या सेंटरला सुद्धा मी एक तिरका असा राउंडेड पेटल काढलेला आहे आणि उरलेला जो सर्कल आहे तो मी ब्लॅक कलरनी फील केलेला आहे। यानंतर सेमी सर्कल पॅटर्नमध्ये जो स्वर्ल पॅटर्न काढलेला आहे तर त्या प्रत्येक सेमी सर्कलच्या वरच्या बाजूला अगदी छोट्या साईजचा एक सेमी सर्कल, एक छोटा सर्कल आणि त्याच्यानंतर एक ब्लॅक कलरचा डॉट, असं मी एक छोटं डिझाईन तयार केलेलं आहे। आणि त्या प्रत्येक सेमी सर्कल आणि सर्कलच्या मध्ये आतल्या बाजूनी मी एक बाउंड्री तयार केलेली आहे आणि या प्रत्येक राउंडेड पेटल्सच्या मध्ये मी पुन्हा एकदा एक छोटा सर्कल आणि त्याच्या वरच्या बाजूनी एक बाउंड्री तयार केलेली आहे। तुम्हाला अशा पद्धतीच्या मंडाला ट्युटोरियल्स बघायला आवडत असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि अशा पद्धतीने अतिशय सोपं पण खूप सुंदर दिसणारं असं आपलं मंडाला आर्टवर्क तयार झालेलं आहे। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला मला अजिबात विसरू नका। त्याचबरोबर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि स्वामिनी ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। टिल देन, बाय बाय।